मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ही रावस मच्छी रावस मच्छी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। यासाठी मी जो मसाला वापरलेला आहे तो आपला मच्छी मसालाच आहे, पण काळा मसाला। हा जो मसाला आहे मी हा वापरणार आहे यामध्ये आता। आणि त्यानंतर मी यात खोबरं वगैरे काही घालणार नाहीये। या मच्छीला थोडा रसा बनवायचा आहे, त्यासाठी मी इथं ही मच्छी घेतलेली आहे। ही रावस जातीची मच्छी आहे, रावस। त्यानंतर इथं मी दोन कांदे घेतलेले, ते बारीक चॉप केलेले आहे। एक टोमॅटो आहे, कांदा आणि टोमॅटो। त्यानंतर मी इथं तेलामध्ये फोडणीला लसूण चिरून घेतलेली आहे। आणि आता मी ही मच्छी बनवते। आता मी इथं एक कढाई घेतलेली आहे। कढाईमध्ये मी 2 मोठे चमचे भरून इथं तेल टाकलेलं आहे। आता आपलं तेल तापलेलं आहे। या तेलामध्ये मी सर्वप्रथम लसूण टाकून घेते। याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो पण टाकलेला आहे। आता हे याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत याला चांगलं परतून घेऊया। बघा, आता हा कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे। कांदा आणि टोमॅटो सर्व मिळून आलेला आहे। आता मी यामध्ये हळद टाकते। हळद घातली मी याच्यामध्ये। आणि हा जो आपला आता यामध्ये हा जो आपला मसाला आहे, हा मच्छी मसालाच आहे, हा यामध्ये मी घालते। आता यामध्ये मी हे थोडंसं मीठ घालते। आता हे परतलेलं आहे। यामध्ये आता मी पाणी घालते। थोडंसं पाणी घालून घेते पहिले। आता मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता या रशाला उकळी आली की आपण यामध्ये ही स्वच्छ केलेली मच्छी टाकूया। पहिले आता आपण याला उकळी येऊ दे। बघा, आता या रश्याला चांगली उकळी आलेली आहे। अशा वेळेस आपण ही स्वच्छ केलेली मच्छी याच्यामध्ये टाकूया। आता हिला याच्यामध्ये एक 5 मिनिटं
याच्यावर झाकण ठेवून याला शिजून घेऊया 5 ते 7 मिनिटं जास्तीत जास्त, कारण मासा लगेच शिजतो. आता मी थोडी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि 5 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते आपली मच्छी कशी तयार झाली ती. आता आपली ही मच्छी तयार झालेली आहे.